की अमरावतीची आणखी एक महत्त्वाची बातमी, काँग्रेसचे बळवंत वानखेडे 15,000 मतांनी आघाडीवरती असल्याचं कळतंय। अतिशय मोठी अपडेट ही 15,000 मतांनी बळवंत वानखेडे आता पुढे आहेत नवनीत राणा यांच्यापेक्षा। मगाशा फेऱ्यांपर्यंत साधारणपणे काही हजारांचाच फरक होता। नवनीत राणा एक दोन फेऱ्यांमध्ये अगदी पुढेही आल्या होत्या, मात्र आता हा फरक वाढत चाललेला आहे। काँग्रेसचे बळवंत वानखेडे आता 15,000 मतांनी आघाडीवर। आपण या विविध अपडेट्स बघतोय देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा। महाराष्ट्रामधलं सध्याचं चित्र हे महाविकास आघाडीच्या दिशेने झुकणारं आहे। 30 जागांवरती महाविकास आघाडी, 29 जागांवर महाविकास आघाडी आणि महायुती 18 जागांवरती आघाडीवर आहे। तिथे यामिनी आपल्या प्रेक्षकांसाठी सागर बंगल्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पक्षश्रेष्ठींची बैठक सुरू आहे। अजित पवार किंवा एकनाथ शिंदे अजून माध्यमांसमोर आलेले नाहीत किंवा कोणतेही विधान किंवा काही मीटिंग सुरू झालेल्या नसल्या तरी सुद्धा तिथे सुद्धा आपण लक्ष ठेवून आहोतच। देशाच्या पातळीला काँग्रेसची सगळे नेते आता दिल्लीमध्ये आहेत। ममता बॅनर्जी तिकडे पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या कलकत्त्याच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे। नरेंद्र मोदींनी तेलुगू देसम पार्टीच्या चंद्राबाबू नायडूंना फोन केलेला आहे, त्यामुळे आता या फोनाफोनी सुरू होणार आहेत। कारण आता प्रश्न आहे सरकारच्या स्थिरतेचा। एनडीए जरी आकड्याने मोठी दिसत असली तरी यामिनी मी शेवटचं जेव्हा टॅली बघितली होती त्यावेळी भाजप 250च्या आसपास होती, आता कदाचित तो आकडा वाढला असेल। मात्र एनडीए स्टॅबल व्हायचं असेल तर सगळ्या या बाकीच्या पक्षांवरती विश्वास ठेवून चालणार नाही, त्यांना आणखी जोड घ्यावे लागतील। आणि त्यासाठीचा जागा म्हणजे हे अदर्स जे 15 जागा दिसत आहेत ते किंवा इंडियातला एखादा पक्ष घटक पक्ष। आणि आपण विसरायला नको की ममता बॅनर्जी अगदी अटल बिहारी वाजपेयींना सुद्धा जॉईन झाल्या होत्या, त्यामुळे आता हे सगळे प्रयत्न तिथे चालू असतील, इंडिया आघाडीकडून सुद्धा आणि एनडीए कडून सुद्धा। बरोबर। आणि मला वाटतं की आताची जी आकडेवारी आपण दाखवतोय 291 एनडीए म्हणजे आतापर्यंत 300 पार, 350 पार, अगदी 400 पार पर्यंतचे जे नारे अख्ख्या प्रचारामध्ये या एनडीए कडून लावण्यात